माझ्या घराच्या समोर नदी आहे आणि तिथूनच आपण पुढे जाणार आहोत पद्मावती मंदिराच्या इथे. सो चला लवकर. जसं तुम्ही पाहू शकता खूप जंगल आहे आणि पावसात ना पूर्ण हिरवगार असतं. आणि ना इथून पुढे गेले ना का करवंदाच्या आहेत ना झावळं आहेत, तिथे एवढे छान छान गोड गोड करवंद भेटतात ना. सध्या नाही आहेत, मे महिन्यापर्यंत येतील. तेव्हा आम्ही जेव्हा पालखीला येऊ परत तेव्हा खाणारच आहे, कन्फर्म आहे एवढं. आणि इथे मुंग्यांचं वारुळ आहे. किती आहे ते, बापरे. सावकाश. कधी कधी मुंग्यांच्या वारुळामध्ये नागोबा असतात. ते बोलतात ना आयत्या बिळावर नागोबा, त्या टाइप मध्ये असतात. इथून खाली पाणी वाढलंय ना तिचं तरी बऱ्यापैकी. नाही दादा एवढं नसतं. सोडू मी तिचं. करवंद नाही आलेत अजून. आमचा मोठा पचका झालेला आहे आणि आता मी रिटर्न चाललो आहोत. आला तर रस्त्याने घरी म्हणजे घराच्या इथून मग मंदिराचा रस्ता शोधणार आहोत. कारण का नदीवरून जायचा रस्ता आम्ही विसरले आहोत. कुठून जायचं कोणालाच माहिती नाही. आमच्या कोकणात तेजपत्त्याचं पण झाड आणि मुंबईला 10,000 रुपयाचं विकत घ्यावं लागतं. त्यापेक्षा या कोकणात या आमच्या, फुकट भेटेल. करवंदाची फुलं आलेत. करवंद तर आली नाहीयेत, शिमग्यापर्यंत येतील. आहेत अजून 2 महिने. फुलं आहेत, फुलं खाऊ शकत नाही आपण. कसली स्मेल येते याची, मोगऱ्यासारखी येते. कुठून तरी बाहेर आलोय मधूच अमेझॉन मधून. आम्ही रस्ता चुकलो, नदीवरती गेलो, तिथून काही रस्ता भेटला नाहीये. आता तिथून परत रिटर्न आलोय. आता इथून सरळ रस्ता आहे देवळाकडे जायचा. चला मग जाऊया आता. कोकणामध्ये अशी घरं होती सर्व, म्हणजे अशी पडवी, माझघर, बाजूला रूम, पाटी, असे खूप सारे रूम होते. ही घरं खरंच खूप सुंदर वाटतात. मुंबईच्या बंगल्यांमध्ये आणि फ्लॅटमध्ये जेवढं सूट नाही आहे ना तेवढं ह्या घरांमध्ये सूट आहे. आणि लिटरली खरंच खूप छान वाटतं. चवीने खाणार त्याला स्नेहान. जसं तुम्ही पाठी पाहिलात, मार्गतामाना स्टँड वरून 5 मिनिटाचा अगदी रस्ता आहे चालत जायला आई पद्मावतीच्या मंदिरात जायला. सो चला आपण जाऊया आता. आपण पोहोचलो आहोत पद्मावती आईच्या प्रवेशद्वाराच्या इथे. लवकर जाऊया आणि दर्शन घेऊया, कारण मी तरी खूप वर्षानंतर येते आणि मला खरंच खूप मनापासून ओढ आहे. आता तुम्ही बघता एवढी शांतता आहे, सगळं मोकळं आहे. पण एकदा काय शिमगा सुरू झाला, पालखी आली का या रस्त्याला चालायला सुद्धा माणूस भेटत, म्हणजे एवढी गर्दी असते ना की चालायला रस्ता पण नाही दिसणार तुम्हाला. आपण आईच्या मंदिराजवळ पोहोचलो आहोत. पाय धुवून आईंचं दर्शन घेऊया.
सुंदर अशा परिसरामध्ये आपण अगदी शांत परिसर आहे. आईंचं दर्शन घेतलेलं आहे. आई पद्मावती, नंतर स्वयंभू शंकरांचं मंदिर आहे आणि गणपती बाप्पांचंही आहे. इथे एवढं छान आणि सुंदर वाटतंय ना की विचारू नये. म्हणजे मनातले जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते गेल्यासारखे वाटतात. आणि खरं म्हणजे ना एक गोष्ट सांगायची वाटते की मी गेल्या वर्षीच पालखीला गाराणं घातलेलं, गुरुवांच्या थ्रू, म्हणजे गुरुवांनी घातलेलं गाराणं, की ह्या वर्षी यंदा आमच्या घरातही पालखी पुढच्या वर्षी यायलाच पाहिजे कसंही करून. आणि आईने ते पूर्ण केलेलं आहे. म्हणजे या वर्षी आमच्याही घरात पालखी पहिल्यांदाच येणार आहे. नाही म्हणता तरी 15-20 वर्षानंतर येणार आहे. आणि एका वर्षात आईने पाठीशी राहून ते केलं. म्हणून आईकडे काहीही मागितलं ना कधीही ते खरंच पूर्ण होतं आणि ते माझं झालेलं आहे.